हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आता लवकरच रक्षाबंधन येणार आहे, तर त्यासाठी ना मी एक एकदम सोपी इझी रांगोळी आज दाखवणार आहे. ज्यांना अजिबात रांगोळी काढता येत नाही ना, त्यांनी नक्की हे ट्राय करायला पाहिजे. तर मी ना एक समभुज चौकोन आकाराचा रंगोळीचा स्टेन्सिल घेतलेला आहे आणि त्याच शेपमध्ये ना मी रेड रांगोळीचे डॉट्स टाकत आहे. त्याच्याने काय होतं ना, शेप जे आहे ना एकदम व्यवस्थित बनतं. आता मी एक ब्रश घेतलेला आहे, ज्याने मी छान असे रेषा काढून घेणार आहेत. तुमच्याकडे जर पेंट ब्रश नसेल ना, तर मग काळजी करायची गरज नाही आहे. तुम्ही एखादा पेन किंवा पेन्सिलसुद्धा वापरू शकता याचे शेप्स देण्यासाठी. रंगोली फिलर वापरलेला आहे मी रंग भरण्यासाठी. मी पिंक कलर वापरत आहे. तुम्ही तुमच्या मनाचा कुठलाही रंग वापरू शकता. मला पिंक आणि रेडचं कॉम्बिनेशन आवडतं म्हणून मी हे 2 रंग वापरले आहेत. आता मध्ये मी ग्रीन डॉट टाकणार आहे आणि त्यामध्ये येलो कलर यूज करत आहे. डिझाईन उठून दिसण्यासाठी ना मी मध्ये येलो कलर वापरत आहे. बोटाने इझीने असा प्रेस करू शकतो आपण रांगोळीला. तुम्हाला स्पून वगैरे पण वापरायची गरज नाही. आणि त्यात मी निळा रंग भरलेला आहे. आता बरोबर बाजूने ना आपण त्याची दोरी काढून घेऊया राखीची. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की मी राखी बनवत आहे. ही इतकी सोपी रांगोळी आहे ना, की लहान मुलंसुद्धा आरामात ही रांगोळी काढू शकतात. आणि ही रांगोळी बनवण्यासाठी ना तुम्हाला फार असं काही सामानाची गरज नाही पडणार. एकदम झटपट 2-3 मिनटामध्ये ना ही रांगोळी तयार होते. आता साईडने आपण दोरी काढून घेऊया. त्यासाठी मी निळा रंग वापरलेला आहे. त्याला छान असा शेप देऊया. तुमच्याकडे जर निळा रंग अवेलेबल असेल ना, तुमच्या घरी जे काही कलर्स अवेलेबल असेल ना, तुम्ही त्याच्याने सुद्धा ही रांगोळी काढू शकता आरामात. आता एक व्हाईट रांगोळीचं ना खूप मस्तपैकी जरा मोठा ना आकारामध्ये डॉट टाकूया. मी पेन्सिल वापरत आहे शेप देण्यासाठी. तुम्ही कुठलंही पेन किंवा पेन्सिल जे तुमच्या घरी अवेलेबल असेल ना ते वापरू शकता. आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा दोरी काढून घेऊयात सिमिलर पद्धतीने. बघा आता किती सुंदर आणि इतक्या लवकर ना ही रांगोळी तयार झाली आहे आपली राखीची. या रक्षाबंधनला ना तुम्ही ही रांगोळी नक्की ट्राय करून बघा. रंग तुम्ही आपल्या मनाने ना कुठलेही वापरू शकता. जे रंग तुम्हाला आवडतात त्याप्रमाणे ही रांगोळी काढा आणि मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली. ज्यांना रांगोळी काढायचा खूप कंटाळा येतो किंवा ज्यांना रांगोळी काढताना ना खूप अवघड जातं ना, आय थिंक त्या लोकांसाठी ना ही रांगोळी एकदम बेस्ट आहे. नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की असे अजून व्हिडिओज मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.